माऊली रामकृष्ण हरी. मी नम्रता महाराज कर्वे. आज आपल्या पायी वारीचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी सकाळपासून आपली दिंडी निघालेली आहे आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये आजचा विसावा असतो. तर चला पाहूया दिंडीतील काही क्षण. जाऊ असंच ठिकाणी आपल्या दिंडीतील लोक विसावा घेत आहेत, तर त्यांच्या प्रतिक्रिया विचारूयात. या माझ्याबरोबर. तर आपल्यासोबत ताई आहेत, तर त्यांना विचारूया की आज त्यांचा पायीवारीचा पहिला दिवस आहे, तर त्यांना कसं वाटलं, काय अनुभव होता? मी पहिल्यांदाच ही वारी सुरुवात केलेली आहे वारीला. मला खूप आनंद वाटला या वारीला सुरुवात करून. आयुष्यात येऊन असं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मी वारी सुरू करेन, कारण योगायोग असा आला की चला, सगळे दिंडीवाले पण म्हणाले चला, आणि योगायोगाने मला टाईम पण भेटला. खूप छान वाटलं आणि अशीच मी वारंवार वारी करून अशी मी ईश्वरच्या मी प्रार्थना करते की माझी शरीर फक्त ठीक ठेवे, मी अशीच वारी करत राहू. वा वा. बोला. अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊयात. या ठिकाणी नगरहून आमच्या मामा या ठिकाणी आलेले आहेत. तर मामा, तुम्हाला कसं वाटतंय वारीला येऊन? आम्हाला खूप छान वाटते. आता आम्ही श्रीरामपूरवरून आलेलो आहे, महाराजांच्या सानिध्यात राहिलो होतो आम्ही 20 वर्ष. अजून काही आपल्या दिंडीतली लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मामा नगरहून पायीवारीसाठी या ठिकाणी आलेत. तुमच्या प्रतिक्रिया काय मामा? आमच्या प्रतिक्रिया खूप छान वाटते आम्हाला इथं आल्यानंतर. आम्हाला त्याचे याचं प्रोत्साहन नम्रता महाराजांनीच दिलेलं आहे. त्यांचे कीर्तनाचे, बालकीर्तनाचे कार्यक्रम, बारोडाचे कार्यक्रम हे आम्ही वारंवार जात होतो त्यांच्याबरोबर. त्यापासूनच आम्हाला सवय लागली. त्यामुळे आता आम्ही खूप आनंदी आहे वारीमध्ये. नगरहून या ठिकाणी मामा उपस्थित आहेत श्रीरामपूरवरून. या ठिकाणी आजी आराम करत आहेत, विसावा घेत आहेत. आजी, तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतंय तुम्हाला? आजचा दिवस कसा गेला? उठून बोला. कसं वाटलं की एकदम भारी वाटलं. आपलं चालायची बी काय अडचण नाही, फिरायची बी इकडं तुमच्या दिंडी सोबत यायची. मला खूप आनंदी वाटलं. बाकी काही मुली या ठिकाणी आहेत, काही आपल्या दिंडीतील लोक या ठिकाणी विसावा घेत आहेत. मुलींना जाऊन विचारा. मुलींना दरवर्षी या ठिकाणी विसावा असतो. बारक्या एका छोट्या मुलीला विचारा इथं कसं वाटतंय पाय दुखतात. हा, ते पोरगी उठली. नेपाळची मुलगी आपल्या संस्थेमध्ये आहे, तर तिला विचारूया. पहिल्यांदा तिची इच्छा होती खूप की वारीला यायचं आणि पहिल्यांदा ती वारीला आली. तुला कसं वाटतंय वारीला येऊन? बोला. आता आपल्या सोबत आमच्या संस्थेतील सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी तर वृषाली या ठिकाणी आहे, तर तिला विचारूया की तिला वारीला आल्यावर काय वाटतंय. माझी आता सध्याची दुसरी वारी आहे. एवढा आनंद होता. आपण थोडं जरी चाललो तरी आपले पाय दुखतात, पण इतक्या आळंदी ते पंढरपूर गेल्या वर्षी चालले, पण मला काहीच वाटलं नाही. एवढा आनंद असतो वारी. आपण भजन करत चालतो, टाळ वाजवतो. एवढा आनंद म्हणजे ते वेगळाच आनंद असतो. असं आपण चालू शकत नाही. म्हणजे तिला सांगायचं की नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की असं आपण एकटं जर चालायला गेलं तर चालू शकत नाही, पण या नामस्मरणामध्ये आणि भजन कीर्तन आणि या पायी वाऱ्याच्या सोहळ्यामध्ये वारकरी आणि सगळ्यांसोबत हा प्रवास कसा निघून जातो आणि कसा सुखकर बनतो हे समजत नाही. तर हा आनंद असाच आपण बघूया. तर लवकरच भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.